नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत गावाकडे आणि गावाकडे आल्याच्यानंतर आपल्याला शेंगा काढायच्या आहेत पावट्याच्या. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, आपली ही जी जागा आहे पूर्ण, ते काही जे आपली जी शेतं आहेत ज्याला गावाकडे चोंडा बोलला जातो, ते पावट्यासाठी 3-4 आहेत आणि बाकीची पाटी आपण लागवड केलेली आहे. तर चला तर आपण शेंगा काढूया आता. आणि शेंगा काढण्यासाठी माझ्याबरोबर तनू, बघा माझ्याबरोबर तनू पण आलेली आहे, हे बघा. आणि ती पण शेंगा काढण्याचा आनंद घेणार आहे. घेशील ना आनंद? चला तर. हे बघा, मंडणगड सहेली फॅशनचे मालक हे बघा पावट्यामध्ये शेंगा काढत आहेत. हे बघा, गावाला आल्याच्यानंतर एक वेगळा आनंद असतो आणि वेगळी लाईफस्टाईल असते. चला आपण जाऊया पुढे. पुढे शेंगा बघूया किती झालेत काय. आता शेंगा सुकत आल्या सगळ्या. हे बघा, पावटा पूर्ण सुकत आला. नो बघा, यावर्षी कलम आलेली चांगली, पण कलमाचा मोहर करपलेला आहे सर्व. हे बघा, यावर्षी शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय, पूर्ण मोहर करपलेलं आहे. बघा नो, शेंगा काढायला घ्यायचं. शेंगा काढता येतात ना तुला? हा, एक एक खेच. ही फुलं नंतर घेऊ आपण. रोशन येईल ना पिशवी घेऊन. आता हे लास्ट शेंगा आता मिळणार नाही तनू, आता हे लास्ट शेंगा आता खायला मिळणार नाही परत. हो, करू शकतो. हे काढून परत हे करायचं. तनू हे काय, हे घे, हे काढ. बस, शेंगा आता ह्या संपत आलेल्या, ते लास्टच्या पावट्या. आता ह्या शेंगा तर आम्हाला खायला लास्ट मिळतील. पिशवी आणायला माणूस पाठवलेला आहे, तो अजून काही पोचला नाही. चलो पिशवी पकड. चला फटाफट शेंगा काढायच्यात आपल्याला. गावच्या शेंगा शिजवायला मस्त लागतात. गावठी आपला जो पावटा आहे, त्या पावट्याला चव चांगली असते. मार्केटमध्ये मिळतात जे घाटावर ते पावटा मिळतो, पण त्याला एवढी चव नसते. आणि महत्त्वाचं म्हणजे चुलीवरती ह्या शेंगा आपण शिजवतो. चुलीवरती शेंगा शिजवल्यानंतर टेस्ट आणखी वाढते त्याच्यामध्ये. तनु फुलं नको घेऊ, शेंगा घे. फुलं काढत आहे आणि बघून काढायचे शेंगा. आहे बघ, आहे बघ, असे कडक कडक आहे. हे बघ, बघा आमची तनू पण शेंगा काढायला आले. मजा येते ना तनू? सगळ्या मजा येते ना? बघा, भरायची आपल्याला. आम्ही ते इथून सुरुवात करत आहे. बघा, शेंगा आता संपत आले, पावटा सुकत चाललेला आहे. त्याच्या आधी पण आपण नेल्या शेंगा. तिकडे आहे सोनोदा तनो, तिकडे आहे पावटा जास्त.
कोड्या खाऊ नको. खोल. चला तिकडे पुढे जाऊया जरा. या इकडे कोण इकडे पुढे बघूया जरा. हा झालं का शेंगा काढून? हा ते बघा शेंगा काढून निघाले आता शैली फॅशनचे मालक. इकडे किती आहेत? काढ. ह्या बघ, हे बघ टप्पोरी दाणे. चला आता तिकडे जाऊया ना तनु. तिकडे बघूया जरा पुढे. हा हे बघ इथे पण आहेत काढ. हे बघ ह्याच्यात भरपूर आहेत. हे बघ पूर्ण हातामध्ये आली की काय? हे घे ही पिशवी भरायची आपल्याला. हे बघा अजून पिशवी भरली नाही बघा. आणि चालू आहे पिशवी पूर्ण भरायची आहे. खायला मजा येते ना. मग काढायला पण मेहनत करायला लागते. काढायला मजा येते. टाक पिशवी डायरेक्ट. हे घे याच्यावरती आहे ना. एवढा चणू पण मजा घेते शेंगा काढायची. चल हे आता इकडे भरपूर आहेत. टाक डायरेक्ट. तर सगळे आता शेंगा आपण शिजवायच्या नंतर भरू दे. घे असू दे. पिशवी खोल. काढ. हा इथं भरपूर आहे बघ. हा असू दे ते. ठीक आहे पिशवी खोल. मग तणू तुला गावाला तर तू आलेली आहे इकडे. तर तुला इकडे बघ तुला शेंगा काढून कशी मजा येते शेंगा काढायला. हा तणू तू गावाला आले तर शेंगा काढायला मजा येते. हा गावाला एकदम एन्जॉयमेंट ना. हां चला शेंगा काढूया मग. चला सुरुवात करा. हे बघ. हां हे बघ जून आहेत. असे जून टप्पोरी दाणे बघून काढायचे. हां हे बघ असे. हे बघ हे बघा इकडे मित्रांनो. तर मंडळी हे बघा इकडे पावटा आहे. इकडे बऱ्यापैकी पावटा झालेला आहे. इथे आहे आणि इथे पण आहे बघा. आता आपण शेंगा काढणार आहोत. गावाला आल्याच्या नंतर लाईफस्टाईल चेंज होऊन जाते मित्रांनो. शहरातलं जीवन आणि गावाकडचं जीवन ह्याच्यामध्ये खूप बदल आहे आणि खूप फरक आहे. गावाला आल्याच्या नंतर माणूस टेन्शन फ्री राहतो. आणि जसं आपण शहरामध्ये जातो तसं टेन्शन वाढत जातो.
आणि उडा उडा सुटलेत पप्पा. हां ते जून झालेत ना. हे बघा वरती. हे बघा इकडे आहेत भरपूर. हे पिशवी खोल. पिशवी आता अर्धी झालेली आहे आपली. हे बघा अर्धी पिशवी झालेली आहे. का एक काम कर, पिशवी खाली ठेवूया आपण आणि 2 हाताने काढतो. हां हा साधा आहे बाबा. हां ते तसं नाही काढायचं आहे ना. हां टाक आता. हे बघा कोळी शेंग नाही काढायची, झुंझुन काढायची अशी बघून. हे बघ अशी. हां टपोरी दाणे असतील ना. चला आता मित्रांनो आपण शेंगा काढतोय. शेंगा काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. तर मित्रांनो आपल्या आता हे बघा शेंगा काढून झालेल्या आहेत. हे बघा आणि आता आपण घरी निघणार आहोत, कारण बघा आता ऊन पण वाढत चाललेलं आहे आणि घाम आलेला आहे पूर्ण. तनु घाम पुसते. तुला मग घाम आला ना. बघा शेंगा मित्रांनो खाण्यासाठी जशी मजा येते तशी त्याच्यासाठी मेहनत पण करावी लागते, कारण बघा असं शेतामध्ये येऊन काढावं लागतं आपल्याला. पप्पा आणि आपल्या बघा इथे जागा जी आहे, पप्पा एक दिसली घेऊ. घे घे. आपली जी ही बघा पाठीमध्ये जागासाठी बघताय, त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. जसं इथं हा पावटा आहे हे बघा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज पावट्याच्या शेंगा काढण्यासाठी आलेलो आणि पावट्याच्या शेंगा काढण्याचा आनंद आपण घेतलेला आहे. माझ्यासोबत तनू पण होती. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील राठोड चॅनल सबस्क्राईब करा.